तर सर्वांचं स्वागत आहे. आज आपलं सेकंड लेक्चर आहे, बरोबर? दुसरं लेक्चर आहे. ठीक आहे. आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला D10 बघायचंय. ठीक आहे. तर आपण मॉडेलची वाट पाहतोय म्हणून आपण थोडंसं लेट लेक्चर घेतलेलं आहे. ओके. तर आपल्याला D10 आपण का करतो याची माहिती पण देणार आहे तुम्हाला. D10 करण्याची योग्य पद्धत काय आहे हे पण सांगणार आहे. ठीक आहे. तर काही जण जॉईन झालेले आहेत. थोडे आणखीन मिनिटं आपण काही सेकंद आपण त्यांची वाट पाहूयात आणि मग आपण सुरुवात करूयात. तोपर्यंत आपली मॉडेल पण येऊन जाईल. ठीक आहे. ओके. तर आपण मुळात D10 का करतो? D10चे काय फायदे आहेत बघा. आपण बऱ्याचशा जणांची स्किन अनइव्हन असते किंवा उन्हामध्ये फिरत असतात, त्याच्यामुळे सुद्धा स्किन कुठे गोरी दिसते, कुठे सावळी दिसते, बरोबर ना? म्हणजे अनइव्हन पण होते. तर D10 मुळे काय होतं, तुमची स्किन आहे की नाही इव्हन होऊन पण जाते. प्लस तुमचे जे डेड सेल्स आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये काय होतात, म्हणजे कमी कमी व्हायला लागतात, कमी कमी व्हायला मदत होते. लक्षात आलं? आणि तुमची जी स्किन आहे की नाही, स्किनचा रंग सुद्धा त्याच्यामुळे D10 मुळे असा उजळलेला दिसतो तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे D10चे भरपूर फायदे आहेत. आणि D10 तुम्ही तुमच्या बॉडीला पण करू शकता. ठीक आहे. आपण फेसला दाखवणार आहोत, तुम्ही D10 तुमच्या बॉडीला पण करू शकता. ओके. हातांना करू शकता, पायांवर करू शकता, तुमच्या पाठीवर करू शकता. ठीक आहे. ओके. तर आपण D10 साठी आपण रागा ब्रँड घेतलेला आहे. ठीक आहे. रागाचं प्रॉडक्ट घेतलेलं आहे आपण. ओके. एक पाऊच घेतलेलं आहे, एवढं लागणार नाही आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक अशा प्रकारचा ब्रश आणि D10 साठी आपल्याला हे प्लास्टिकचं असं लागणार आहे, बाउल लागणार आहे, छोटासाच आहे हा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला आणखीन काय लागणार आहे, तर आपण सेटाफिलचं क्लिन्झिंग मिल्क घेतलेलं आहे. ठीक आहे. सेटाफिलचं आहे आणि मॉइश्चरायझर सुद्धा आपण सेटाफिलचंच घेतलेलं आहे. ठीक आहे. आपण थोडे ब्रँडेड प्रॉडक्टच यूज करतोय आणि तेही मी तुम्हाला सांगते. ओके. तर हे आपल्याला लागतं. असा काही नियम नाहीये की हेच प्रॉडक्ट असायला पाहिजे. बाजारामध्ये खूप सारे ब्युटीचे ब्रँड आहेत किंवा खूप सारे असे ब्रँड आहेत, त्याचं तुम्ही क्लिन्झिंग मिल्क मॉइश्चरायझर घेऊ शकता. इतर कोणते कोणते ब्रँड आहेत तर ते पण मी तुम्हाला डिस्कस करेल. पुढे पुढे जसं आपलं लेक्चर होईल ना, तसं तसं मी तुम्हाला सांगत जाईल की आणखीन कोणते कोणते ब्रँड आहेत ते तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. तर आपल्याला लागणार आहे क्लिन्झिंग मिल्क आणि आपल्याला लागणार आहे मॉइश्चरायझर. एवढं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे एक नॅपकिन. ठीक आहे. तर आपण थोडी क्लायंटची वाट पाहतोय, तिने थोडासा वेळ केलेला आहे म्हणून आपल्याला थोडासा वेळ गेलेला आहे. ओके. तर हा, आपण फायदे बोलत होतो. ह्याच्यामध्ये काहीही असं साईड इफेक्ट नाही आहेत किंवा ह्याच्यामध्ये ब्लीच सारखं नाहीये की ब्लीचने जर ऍक्टिव्हेटर जास्त पडलं तर स्किन खराब होऊ शकते किंवा स्किन थोडीशी अशी रेडिश होऊ शकते. असं काही नाहीये. D10 सगळेजण करू शकतात. ठीक आहे. नॉर्मली काही जणांना असं असतं ना की फेशियलला बराच वेळ जातो आणि अर्जंट कोणाला अगदी काहीतरी कुठे पूजा आहे किंवा अर्जंट जायचं आहे, फेशियल वगैरे करायला वेळ नाहीये, तर नॉर्मली तुम्ही D10 ही करू शकता, घरच्या घरी पण करू शकता. ठीक आहे. तर आपण रागाचा करणार आहोत. ओके. आपल्याला हे एवढं लागणार आहे. ठीक आहे. तर इथं स्वच्छ पाणी सुद्धा घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये असे 2 स्पॉन्ज आहेत. ठीक आहे. आता बघा, आपण ना जेव्हा कुठलंही काम करतो तेव्हा हे जे तुम्हाला स्पॉन्ज दिसतात ना, हे बघा, हे पण क्लीन आहेत बघा. ठीक आहे. ह्याच्यावर असं काहीतरी असं डाग पडलेले दिसतात किंवा काळपटलेले दिसतात, तर कधीही असं असे वापरू नका. कारण हा कितीला असतो, 10-20 रुपयाला मिळतो. नॉर्मली 10-20 रुपयाला मिळतात. तर खराब झाल्यानंतर यूज करू नका, नवीन घ्या. ठीक आहे. कारण क्लायंटला तुमचं दिसायला तुमचं कामही सुंदर दिसतं आणि असं नाही होत की अरे ही तेच तेच यूज करते, पाणी पण चेंज करायला पाहिजे, जर खराब झालं तर पाणी चेंज करायचं आहे. ठीक आहे. हे जर तुम्ही करताय तर तुमच्याकडे क्लायंट सुद्धा वाढू शकतो. लक्षात आलं? आणि आपण जो नॅपकिन घेतो तो सुद्धा स्वच्छ असला पाहिजे. ठीक आहे. आपण ज्या गोष्टी आपण क्लायंटला आपण ट्रीटमेंट करतो किंवा जे ऍप्लिकेशन करतो, तर त्याच्यासाठी जेही तुम्ही पाणी म्हणा किंवा नॅपकिन म्हणा, सगळं तुमचं नवीन असलं पाहिजे. आणि नॅपकिन धुतलेला असला पाहिजे.
जुनाही चालेल असं काही नाहीये, पण धुतलेला असला पाहिजे. आधी कस्टमर आलाय तिला यूज केलेलं आहे, पुन्हा दुसऱ्या कस्टमरला हेच यूज केलेलं आहे असं करायचं नाही. ठीक आहे, तर ही एवढी काळजी घ्यायची आहे. प्रोसेस सांगते आणि मग आपण करायला घेऊया. ठीक आहे, तर सर्वप्रथम आपल्याला क्लायंटला चेअरवर बसवायचं आहे. तुमच्या घरामध्ये तुम्ही जर घरातून चालू करताय ब्युटी पार्लर, तर चांगलं बेडवर ते तिला झोपवा किंवा तुमच्या चेअरवर तिला बसवायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्लिन्झिंग मिल्क. क्लिन्झिंग मिल्कने त्यांचा चेहरा आहे तो पूर्ण क्लीन करायचा आहे. ठीक आहे, चेहरा क्लीन झाल्यानंतर तुम्हाला डिटॅन पॅक लावायचा आहे. ठीक आहे, आपण नॉर्मली पॅक कसं लावतो याच्यामध्ये काहीही मिक्स करायचं नाहीये तुम्हाला. ठीक आहे, हे ओपन करायचं, याच्यातलं जितकं प्रोडक्ट लागतं तेवढं काढून घ्यायचं, त्याला हलकंसं मिक्स करायचं. लक्षात आलं, थोडं मिक्स करायचं त्याला आणि मग चेहऱ्याला तुम्ही ऍप्लिकेशन करायचं. ओके, आणि त्याच्यानंतर डोळ्यांवर काय करायचंय, डोळ्यांवर तुम्ही कॉटन ठेवायचं आणि कॉटन मध्ये तुम्हाला ठेवायचं आणि गुलाबजल ऍड करायचं आणि ते फक्त डोळ्यांवर ठेवायचं आहे. हा जो डिटॅन पॅक आहे तो 10 ते 15 मिनिटं क्लायंटच्या चेहऱ्यावर राहणार आहे. ठीक आहे, 10 ते 15 मिनिटं. त्याच्यानंतर चेहरा क्लीन करायचा आहे, स्वच्छ पाण्याने क्लीन करायचा आहे आणि मग त्यांना क्लायंटचा चेहरा ड्राय व्हायला नको. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावर लावायचं आहे मॉइश्चरायझर. ओके, आणि त्यांना घरी पाठवायचं. ओके, तर आपल्याला प्रथम काय करायचं, चेहरा क्लीन करायचा त्यांचा. ठीक आहे, क्लिन्झिंग मिल्क घेतलेलं. पहिला आपल्याला काय करायचं, चेहरा क्लीन करायचा. ओके? पाण्याने पण त्याला क्लीन करायचंय. चेहरा चांगला क्लीन करायचा आपल्याला आणि मग आपण पुढच्या प्रोसेसला जायचंय. आता आपल्याला डिटर्न पॅक घेतलाय आपण. ठीक आहे, ठीक आहे, तर आपण क्रीम लावून घेऊयात. आपण डिटर्न पॅक लावतोय.
आपल्याला हा पॅक 15 मिनिटं ठेवायचा आहे. ठीक आहे, पूर्ण समान लावायचं आपल्याला. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला पॅक लावून झालेला आपला. आणि डोळ्यांवर आपल्याला ठेवायचं आहे, कॉटन ठेवायचं आहे. ठीक आहे, डोळ्यांवर आपण कॉटन ठेवतोय आणि त्याच्यामध्ये गुलाबजल ॲड करायचं आहे. ओके, तर आपण अशा प्रकारे डिटन केलेलं आहे, ते त्यांचं डन झालेलं आहे. ओके, तर ह्याचं तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल, बघायचं सगळ्यांनी, पुन्हा पुन्हा बघा. काय डाऊट असतील तर तुम्ही मला मेसेज करा. ठीक आहे, लेक्चर आवडला असेल तर यस टाईप करा. ओके, चला बाय बाय, भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चर. बाय.